ती खरंच खूप खुश दिसते या व्हिडिओमध्ये. इवन तुमच्यासाठी इमोशनल सुद्धा झाली आहे. आणि मामा, खरंच जर असं असेल ना, तर तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं किंवा रागराग करण्याचं काहीच कारण नाही. अहो, आपली मुलगी सुखी असावी, आनंदी असावी असं कोणत्याही पालकांना वाटतंच ना. आणि तुम्ही बघा ना, शी इज हॅपी, शी इज व्हेरी हॅपी. मला मान्य आहे, जे झालं ते खरंच अशा पद्धतीने व्हायला नको होतं. स्वरांगीने आधीच बोलायला हवं होतं. तिला काय हवंय हे सगळं खरं खरं सांगायला हवं होतं. खरं बोलल्याने सगळे प्रश्न सुटतात हे कदाचित तिच्या लक्षात नाही आलं. मलाही तसंच वाटतं. हो, कदाचित आपणच तिच्या मनात तो विश्वास निर्माण नाही करू शकलो. म्हणून काय असं खाईत लुटून जायचं वय घरातल्यांना. इकडं आड तिकडं हिर दोन्हीत बी. अहो मामी, आपण समजतोय तितकं वाईट नाही झालेलं आहे. स्वरांगी शांत बसली असते, गप्प राहून माझ्याशी लग्न केलं असतं तर जास्त वाईट झालं असतं. हो, मला माहिती आहे आता खूप टेन्शन आहे, पण निघेल यातून मार्ग. आपण काढू. बरं, आता दुसरा प्रश्न. आमच्या लग्नाचं कायदेशीर ॲग्रीमेंट झालं होतं, ही गोष्ट स्वरांगीला माहीत होती? नाही म्हणजे ते आमच्या ज्येष्ठातली झालेली गोष्ट होती ना. पण स्वरांगीला माहीत होतं का? ते म्हणजे पर्सनल डिलिंग होतं ना. ते लहानगी तिला काय माहिती नाही, तिला ते माहीत नव्हतं. मामासाहेबांनी ते कुणाला सांगितलं नव्हतं. मग तिचं काय चुकलं? हा. आणि जरी तिला माहीत असतं तरी हे असं ॲग्रीमेंट करून लग्न लावणं ही गोष्ट चुकीचीच आहे. बरं, तिला या ॲग्रीमेंट बद्दल कल्पना असते तर तिला कळालं असतं की आपले वडील कुठल्या दबावाखाली आहे. आणि तरी ती पळून जातीये तर कदाचित तिला दोष देता आला असता. पण तसंही नाहीये. तिने तिच्या आवडत्या मुलासोबत लग्न केलंय आणि ती खुश आहे. मामा, मला तरी वाटतं यात स्वरांगीचा काहीही दोष नाहीये. आणि प्लीज तुम्ही काळजी करू नका, मी बोलेन माझ्या घरच्यांशी. आमच्या आईसाहेब रागाच्या भरात काही बाई बोलल्या, हो पण परिस्थितीच तशी होती. डोंट वरी, मी समजावेन त्यांना. आणि आमच्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा. येतो मी. चित्र अहो अहो मामा, मामा, अहो येतो. ढाले पाटलांच्या 7 पिढ्यांमध्ये हे कोणी बघितलं नसेल. ते काही नाही, इमानाला द्या वतन आणि बेईमानाचं करा पतन, ही आमची रीत. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता नोटीस तयार करायची आणि पाठवून द्यायची त्या बांधलाला. दादासाहेब, असं कसं म्हणता आपण? पंजाबराव बादलांच्या बरोबर सोयरी काय आपली? अहो, व्याही होणार आहेत तुमचे ते. ओ वकील, तुम्ही आमच्या कौटुंबिक लफड्यात नका पडू. ते आम्ही निस्तरू, समजलं का? तुम्ही फक्त कुथ म्हटलं की कुतायचं आणि धू म्हटलं की धुवायचं. आमच्या समोर शानपणा करू नका. तुम्हाला जमणार आहे का नाही, तर आम्ही दुसरा वकील बघतो. पण दादासाहेब, मी काय म्हणतो, काय म्हणजे तुमचा शब्द मला प्रमाण आहे. 1-2 दिवसात धाडतो त्यांना नोटीस मी. 1-2 दिवस कशासाठी?
काही नाही, इथं बसायचं, नोटीस तयार करायची आणि आत्ताच्या आत्ता जाऊन फेकायची त्या बादलाच्या थोबाडावर. लगेच? अहो पण दादासाहेब, पोस्टानं नोटीस धाडायला 1-2 दिवस लागणारच की. वकील, वेळेचं महत्व ओळखा आणि शिका, लई पुढे झालं आयुष्यात. आता आम्ही काय सांगतोय ते ध्यान देऊन ऐका, सगळं समजून सांगणार नाही आम्ही, कळलं? 120 मिनिटं आहेत तुमच्याकडं, किती? 2 तास. 2 तासात नोटीस गेली पाहिजे. इथं बसायचं, नोटीस तयार करायची आणि बांधल्याला पाठवायची. ती पोस्टानं पाठवा, माणूस पाठवा, नाही तर तुम्ही स्वतः जाती नोटीस घेऊन. मला माहिती नाही. 120 मिनिटं आहेत फक्त तुमच्याकडं, नाहीतर 121व्या मिनिटाला आम्ही काय करू ते आम्हाला काही सांगता येणार नाही. करतो. म्हणजे मीच करतो. म्हणजे लगेच काय करता येईल ना ते मी लगेच बघतो मी काय करायचं ते. लवकर. येतो दादासाहेब, येतो आई साहेब. लकडी दाखवल्याशिवाय मकडी वळतच नाही. आईसाहेब, प्रसंग बाका आहे. अजूनपर्यंत तरी जे काय घडलंय ते बाहेरच्या लोकांना समजलेलं नाही. उद्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबई, पुणे, नगर, नागपूर सगळीकडनं मंत्री संत्री, पाहुणे रावळे, कारखानदार, पक्षाचे पदाधिकारी सगळे येणार आणि ढाले पाटलांच्या घरचं कार्य आहे म्हणून येणार. आता या सगळ्यांना काय उत्तर द्यायची ते सूचना झालंय आम्हाला. आणि त्यात राजश्रींनी आपली अक्कल चालवून त्या बायकांसमोर तोंड उघडलं. आपण सगळं सांभाळून घेतलं म्हणून बरं झालं. सांगितलं त्या बायांना, तोंड उघडू नका, नाही तर परिणाम गंभीर होतील. काय करणार होतो पण? नातेवाईक पण आपले, त्यांना इलाज बी आपलाच. सूचना झालंय आईसाहेब, डोकं पार भानानलंय. आमची परिस्थिती काही वेगळी नाही दादासाहेब. नाही, पण याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मार्ग काढणं मस्ट आहे. आणि मार्ग काढूच आपण आईसाहेब, मार्ग काढूच. आधी त्या पंजाबरावचे सगळे मार्ग बंद करूनच. त्याला जोपर्यंत खिंडीत गाठत नाही ना तोपर्यंत आमच्या जीवाला काही शांती नाही आता. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं ना की काही करून नोटीस गेलीच पाहिजे त्या बांधला, त्याशिवाय आम्ही आज इथनं हलतच नाही. पण आईसाहेब, तुम्हाला जायचं असेल आंबेगावला तर तुम्ही जा ना, म्हणजे आम्ही व्यवस्था करतो तशी. नाही तसं नको. आमचं डोकं जरा जड झालंय. जरा वेळ द्या आम्हाला दादासाहेब. हा, ठीक आहे, तुम्ही आराम करा. बरं आईसाहेब, नाही मेसेज करून सगळ्यांना कळवून टाकतो नका येऊ म्हणून. एवढी मोठी गोष्ट मेसेजवरनं द्यायची? दुसरा काय पर्याय आहे साहेब? म्हणजे मला सांगा ना, हाच पर्याय बेस्ट आहे ना आता. आणि कुठल्या तोंडाने सांगणार हो लोकांना हे असं काही झालंय ना? हा, थोडा वेळ द्या आम्हाला. आम्ही आहोत बरं. ठीक आहे, करा आराम. ॲडव्होकेट चौधरींच्याकडून आलो होतो. हे अर्जंट द्यायचं होतं. नोटीस? कराराचं उल्लंघन केल्याबद्दल श्री पंजाबराव राजवर्धन बांदल आणि शिवाजी मानसिंग ढाले पाटील यांच्या झालेल्या लेखी कराराची पूर्तता पंजाबराव. अरे देवा, अरे कुठून आले एवढे पैसे? काय झालं हो? जावई बापू, काय झालं? अहो मामी, वकील आला होता नोटीस घेऊन ढाले पाटलांच्याकडून. त्यात असं लिहिलं की 7 दिवसाच्या आत मामासाहेबांनी त्यांच्याकडून घेतलेली रक्कम परत नाही केली तर. अहो पण आपलं धाकलं जावई म्हणलं होतं की ती त्यांच्या घरच्यांना समजून सांगतील.
कसला जावय बापू? हा, आता जावय बापू राहिलाय का तो? राहिला. आपल्या पोरीने सगळं मुसळ केरात घातलं. कुठल्या त्या फालतू मावाल्याचा हात धरून पळून गेली, तेव्हाच सगळी नाती संपली. आणि त्या पोराचं ऐकलं नसेल त्याच्या भावानं आईनं, नाहीतर गुलुगुलू बोलून तोच आपल्याला फसवत असेल. डॅडी, मला नाही वाटत रणजितदाजी असे असतील. दिलेली खाजगी कमी पडली का तुला? कहाण बडवू. परत जर थोबाड उचकटला ना तर जीभ हसवून हातामध्ये देईन. समजलं का? समजलं का? नॉनसेन्स. अहो, वड्याचं तेल वांग्यावर कशा पायी म्हणते मी? आता ह्या लेकराचं काय दोष आहे त्याच्यात? तुम्ही कशा पायी त्याच्यावर आडताय? ज्यानं करावं त्यानं भरावं. काय म्हणली? हा, नाही, आता काय करावं असे म्हणते मी. त्याचाच विचार करून बुक्का पडलाय पर. ज्योतिबा राया, काढर मार्ग या खिंडीतून. पोरीनं चुना लावला, खानदानाची इज्जत केली. वर आता हे पैसे भरायचे. दाखवतोच मायला. या पंजाबरावला नोटीस पाठवतात होय? हा, बघतोच. अहो मामासाहेब थांबा मामासाहेब. अहो काय करायलाय? शांत डोक्याने विचार करा. अवश्य डोक्यात राग घालून घेऊ नका. अहो भोकाळ फुटू नाही तर पारंबी तुटू. शेवटी ही परिस्थिती आपल्यालाच हँडल करायची. हे बघा, डोक्यावर बरफ ठेवा, शांत व्हा आणि शांत डोक्याने विचार करा. चला बघू घरी. हा, अशा टायमाला रागराग करून चालतंय? चला चला. जावय बापू, जावयाचं मान म्हणून नीट सांगतो. फुकटची शिफारस नकोय आम्हाला. आणि असं कुठं बी कावा बी म्हणणारी महात्म्य सांगत बसत नाही, कळतंय का? अहो मामासाहेब, मी फक्त तुम्हाला फकस्त हा, आल्या पावली महागारी निघायचं. हा, आणि एवढं जर वाटत असेल ना तरच पुढे जायचं. उगाच झोंबायचं काम नाही आम्हाला. हा, जाऊ द्या. आणि तुम्ही पण जा आता कडकडनं. हेमंतराव, हो इकडे कुठे? नमस्कार रणजितराव. तुमच्याकडेच आलो होतो. नाही म्हणजे थोडं बोलायचं होतं. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. हो, हरकत काय, अगदी निसंकोचपणे बोला. नाही हो, एवढा सगळा खेळ खुंडोबा झाल्यानंतर तुमच्या समोर उभं राहायला आणि बोलायला जीभ सुद्धा रेटत नाही. आमच्याकडून ढाले पाटील यांच्या इज्जतीला डाग लागलाय हो. हेमंतराव, हे बघा, झाल्या गोष्टीवर कुणाचाच कंट्रोल नव्हता. त्यामुळे यात कुणाची चूक नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याशी बोलताना कुठलेही आडेवेडे घेऊ नका. अगदी मन मोकळेपणाने बोला. नाही म्हणजे आमची चूक झाली आहे खरी हेमंतराव, पण तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढू शकता. आपण झालं काय? तुमच्याकडून एक माणूस आला होता, त्यानं ही नोटीस दिली. नोटीस? अक्के, दूध पी जरा, बरं वाटतं. आई साहेब, बरं वाटतंय का तुम्हाला? मगाशी डोकं चढलं होतं तुमचं. हा, थोडं वाटतं. आई साहेब, मला वाटतं आता सगळ्यांना कळवायला लागूयात आपण. आणखीन उशीर झाला तर अवघड होऊन बसेल सगळं. दादासाहेब, ताईसाहेब, मलाही असंच वाटतं की आपण प्रत्यक्ष फोनवर बोलण्यापेक्षा संदेश पाठवलेलं जास्त सोयीचं होईल. एकदा का आंबेगावला जाऊन सगळ्या गोष्टी
स्थिरस्थावर झाल्या की मग आपल्या जवळचे नातेवाईक, त्याच्यानंतर अति महत्वाच्या व्यक्ती यांना भेटून माफी मागता येईल. बदनामी आणि चर्चा हे आत्ता आपण काही थांबवू शकत नाही, पण उद्या माणसं येऊन शोभा होण्यापेक्षा आत्ता त्यांना कळवलं तर ते जास्त सोयीस्कर होईल असं मला वाटतं. मला वाटतं सगळ्यांना कळवून टाकावं लवकर. आई साहेब, याचा काय अर्थ आहे? रणजितराव, मी सांगतो तुम्हाला, या. नाही, जे काही आहे ते इथेच बोलूयात. बोला. काय हे दादासाहेब? नोटीस. शिवाजीराव मानसिंग ढाले पाटील आणि पंजाबराव राजवर्धन बांदल यांच्यामध्ये झालेला लेखी करार, त्याच्यानुसार घेतलेली कर्जाची रक्कम वेळेत परतफेड न केल्यामुळे पंजाबरावांनी सगळी रक्कम ताबडतोब व्याजासहित परत करावी असं लिहिलंय त्यात. आणि फॉन्ट पण मोठा आहे ना, वाचता येतोय. वाचलं मी ते, पण मला न विचारता बांदलांना नोटीस कोणी पाठवली? न विचारता आम्ही पाठवले. आणि आम्हाला तरी अजूनपर्यंत आई साहेबांची परवानगी सोडून कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही पडलेली. आणि आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत ती परवानगी घ्यायची गरज पडणार पण नाही. पण या बाबतीत माझी परवानगी घ्यावी लागेल दादासाहेब. रणजितराव, मापात राहायचं बर का. बोट सुजलं म्हणून स्वर्गाला नाही टेकत. आणि तुम्ही त्या बांधलांना जाब विचारायच्या ऐवजी आम्हाला कसला खाक्या दाखवताय? हो, खाक्या नाही दाखवते दादासाहेब. तुम्हालाही कल्पना आहे जे काही झालं. जे काय घडलंय म्हणजे, अहो उद्या तुमचं ढाले पाटील घराण्याच्या सुपुत्राचं लग्न होणार होतं. सगळी पाहुणे रावळे, मंत्री संत्री सगळ्यांना निमंत्रण गेलेत. आणि तुमची होणारी ची सौका भर मांडवातून पळून गेली. पंजाबराव बांदलाची पोरगी भर मांडवातून पळून गेली, आमच्या इमरतीला डाग लावून. हे घडलंय. हो, पण याची पूर्वकल्पना त्यांनाही नव्हती दादासाहेब. आपलं बोलणं झालंय ना यावर. आणि दादासाहेब, त्यांना जर माहिती असतं की आपल्या मुलीचं दुसऱ्या कोणावर प्रेम आहे तर त्यांनी लग्नाचा घाटच नसता घातला. कोण नाचक्की ओढवून घेणार आहे? आणि दादासाहेब, माझ्या मते त्यांची काहीच चूक नाहीये. मग मुलीच्या कृत्याचा दोष आपण तिच्या आई वडिलांना देणार आहोत का? चूक त्यांचीच आहे. आणि पोरीची चूक झाली तर आम्ही दोष आई बापांनाच देणार. हो, मग आपला धाकटा भाऊ ढाले पाटील खानदानाचा तिसरा दिवा आपल्या वाऱ्यालाही उभा राहत. मग त्याचा दोष कोणाला देणार? आपल्या आई वडिलांना. हो एसीपी, मी तुम्हाला सांगितलं मापात राहायचं. इथं विषय तुमचा चाललाय, तुम्ही सुजितरावांवर कशाला घसरताय? आणि हे जे काय बोलताय ना, अपमान केलाय ताईसाहेबांचा तुम्ही. तुम्हाला जे काय बोलायचंय ना आमच्याशी बोला इथं डायरेक्ट. बोलण्यासारखं काही ठेवलं नाही दादासाहेब तुम्ही. माझ्या लग्नाचं हे अग्रीमेंट करून जो काही बाजार मांडलाय ना तुम्ही, त्याचा संताप आलाय मला. आणि दादासाहेब, हे कागदी घोडे नाचवून जर तुम्ही बांदलांना त्रास देणार असाल ना, त्याचे परिणाम वाईट होते. आम्हाला धमकी देताय? आम्हाला धमकी देताय? तुमच्या न झालेल्या बायकोच्या घरच्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या सख्ख्या भावाला धमकी देताय तुम्ही? ठीक, जा करा, जा तुम्हाला काय करायचं ते करा. नाही आम्हालाही बघायचंय तुम्ही काय करू शकता.
काय करणार आहे? तुम्ही ढाले पाटील आहात, फार ताकद आहे तुमच्यात, तुम्ही काहीही करू शकता. मी काय करणार? फार फार तर माझ्या नेमप्लेटवर जे ढाले पाटील नाव असतं ना, ते लावणं सोडू कायमच.